नमस्कार, माझं रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त असे भांडे न भरता, पसारा न करता, कोणतंच वाटण न बनवता आणि एका दमात आणि एका भांड्यामध्ये आपण ह्या डाळ चकोल्या बनवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत बघत राहा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक तांब्यावर पाणी घेतलं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि इथं मी एक प्लेट भरून तुरीची डाळ यामध्ये घालणार आहे आणि आपल्याला याचे चांगल्या 3 ते 4 शिट्ट्या करून ही डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे. आता डाळ घरचीच त्यामुळे मी काही धुवून घेतलेले नाही. आता हे बघा आपली मस्त अशी डाळ शिजवून तयार झाली. आता ना आपल्याला तडका द्यायचा. आता ना कुकरमध्येच मी आता 2 चमचे तेल गरम करायचं आणि तडका देताना ना फार काही मसाले नाही वापरायचे, काहीच नाही. एकदम साधे सिंपल पद्धतीने बनवलं ना खूप छान तयार होतं. आता जिरं घालायचं, जिरं चांगलं तडतडू द्यायचं. जिरं चांगलं तडतडलं की हळद घालायची अगदी चिमूटभर आणि 1 चमचा आपल्याला लसूण पेस्ट घालायची आणि कढीपत्ता घालायचा, असेल तर कोथिंबीर घालायची. आता ना हे चांगलं परतून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं मी ना 1 चमचाभर हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे बरं का आणि पाणी घालायचं आणि आपण ही डाळ चांगली शिजवून घेतली ना, घोटून घेतलेली डाळ आता ही यामध्ये घालायची. आता ना यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आपल्याला किती प्रमाणात चकोल्या बनवायच्या या हिशोबाने. तर इथे मी 4 जणांना पुरेल एवढ्या चकोल्या बनवणार आहेत. तर इथे मी 1 प्लेट डाळ घेतली आणि समजा आणि यामध्ये पाणी घातलं. आता यामध्ये मीठ घालायचं आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची. आता त्याला उकळी येते तोपर्यंत आपण ना याची कणिक मळून घेणार आहोत. तर इथं मी पीठ घेतलं आहे. पीठ आधी चाळून घेतलं आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं बरं का. आता हे बघा आपलं मस्त असं पीठ मळून झालं आहे. आता ना आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आणि नेहमीच्या पोळीपेक्षा आपल्याला थोडीशी एकदम पातळ पोळी लाटायची. पूर्ण पोळपाटभर पोळी लाटून घ्यायची आणि ही पोळी लाटताना ना अधूनमधून पीठ लावायचं, कारण मी मध्ये याला तेल लावलेलं नाही, नाहीतर मग आपली पोळी खाली चिकटून बसेल. तर आत्ताच पोळ्याही झाल्यात आमच्या आणि थोडेसे चकले बनवायचे होते. तर म्हणलं ही रेसिपी तुमच्यासाठी होईल आणि काहीतरी नवीनही होईल. आणि आता बघा आपली मस्त अशी पोळी बनवून झाली की याला काय करायचं, आता पूर्ण पोळपाटभर मी तर पोळी लाटून घेतली. आता आपल्याला याला चाकूने कट करायचं. आता हवे तसे आकार देऊ शकता किंवा मग तुम्ही झाकणाने किंवा मग ग्लासने याचे गोल चाकल्याही करू शकता किंवा मग असेही या पद्धतीने कापू शकता. आता मी इथं एकदमच सगळ्या पोळी लाटून घेणार आणि अशा चकुल्या बनवून घेणार आहे. आणि एका कापडावरती टाकून घेते, म्हणजे कसं नंतर टाकायला आपल्याला सोपं जातं आणि लगेचच या सगळ्या कणिकची मी इथं पोळी लाटून त्याच्या अशा चाणक्या बनवून घेणार आहे. आता हे बघा आता सगळं इथं बनवून झालं आहे आणि आपण जितकं आदान ठेवलं ना त्याच प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये ह्या छोट्या चपात्या टाकायच्या. आता हे बघा आता चांगली मस्त कडकडीत उकळी येऊ द्यायची वरणाला, नाहीतर मग त्याचा चिखल झाल्याशिवाय राहणारच नाही. आता ना चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला अशा छोट्या चपात्या टाकायच्या आणि सुरुवातीला गॅस फुल राहू द्यायचा आणि नंतर मध्यम गॅसवरती आपल्याला हे चांगले 4 ते 5 मिनिट याला चांगलंसं शिजवून घ्यायचं आहे. आता हे बघा आता 4 ते 5 मिनिट त्यामध्येच या चकुल्या चांगल्या शिजवून तयार होतात आणि फार काही वेळही लागत नाही. आपण बाकी काम करतो ना तोपर्यंतच तुरीची डाळ शिजवून घ्यायची आणि नंतर ही खूप थोडी प्रोसेस आहे, पटकन बनवून तयार होतात. आता ना आपल्या चकोल्या बनवून तयार झाले, किती मस्त एकसंध तयार झाले
आणि हे बघा आपल्या मस्त अशा मी आता सर्व करायला घेते. आणि या चकल्यासोबत ना असा भाजलेला पापड घ्यायचा निखाऱ्यावरती भाजलेला आणि लोणचं घ्यायचं किंवा मग लसणाचा ठेचा असेल ना तर घ्यायचा. खूप छान लागतो. आणि कोणाकोणाला अशी मस्त रेसिपी आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.